दुसरी अवस्था आहे पक्व अवस्था. अत्यंत महत्त्वाची अवस्था आहे. आपण स्वेलिंगमध्ये लोकल एक्झिबिशन शिकलो आपण, त्याच्यामध्ये इन्स्पेक्शन आणि पाल्पेशन शिकलो. तर ह्याच गोष्टी इन्स्पेक्शन पाल्पेशन आमावस्था आणि पक्वावस्था पच्यमान अवस्थेमध्ये काय सांगितलं सुश्रुतांनी? आमावस्था आणि पच्यमान अवस्थेत लक्षणे सांगितलं. म्हणजे क्लिनिकल सायन्स आहे सिम्पटम्स ऑफ सेल्युलायटिस. प्री स्टेज सांगितली आणि सेल्युलायटिसची स्टेज जेव्हा ॲप्सेस फॉर्मेशन होते ॲप्सेस ही वेगळी गोष्ट आहे. सेल्युलायटिसमध्ये जेव्हा इन्फेक्शन होऊन पस फॉर्मेशन होते तेव्हाची जी अवस्था असते ती ॲक्यूट अवस्था सांगितलेली आहे सेल्युलायटिस. आणि आयुर्वेदानुसार त्याचं कम्पॅरिझन आपण पक्व अवस्थेत केलं. तर ह्या 3 स्टेजेसमध्ये सुश्रुतांनी जे सांगितलं आहे ते मॉडर्ननुसार जर आपल्याला कम्पेअर करायचं झालं तर पहिल्या 2 अवस्थेमध्ये लक्षणं सायन्स अँड सिम्पटम्स क्लिनिकल फीचर्स ऑफ आमावस्था आणि पच्यमान अवस्थेत कॅन बी कोरिलेट विथ द क्लिनिकल फीचर्स ऑफ सेल्युलायटिस. परंतु पक्वावस्थेची लक्षणं जी सुश्रुतांनी सांगितलेली आहेत त्याच्यात लोकल सायन्स सिम्पटम्स हे सांगितले आहे. त्याच्यात ज्या टेस्ट करायच्या सांगितलेल्या आहेत म्हणजे क्लिनिकल टेस्ट मेडिकल क्लिनिकली आपल्याला कसं डायग्नोज करता येईल विदाऊट एनी इन्व्हेस्टिगेशन क्लिनिकली देअर इज अ पस हे जे स्वेलिंग चॅप्टरमध्ये सांगितलेलं आहे ही लक्षणं ह्या पक्वावस्थेमध्ये सांगितलेली आहे. म्हणून ही अवस्था खूप महत्त्वाची. या श्लोकामध्ये खूप व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. तर श्लोकाचं डिस्क्रिप्शन आणि श्लोक प्रत्येकाच्या पाठ असतात. तर या ठिकाणी हा श्लोक सुश्रुतसंहिता सूत्रस्थानामध्ये 17व्या अध्यायात पहिला शब्द आहे वेदनोपशांती. काल काय पाहिलेलं आपण एकदम सगळ्या वेदना सांगितलेल्या आहेत. म्हणजे सगळं एकदम ॲक्यूट लेवलला असते म्हणजे रेडनेस वगैरे सगळं जी अमावस्थेची लक्षणं असते मंद उष्णता ते सगळं वाढलेलं असते फ्लेअर अप झालेलं असते. परंतु पच्यमान पक्वावस्थेमध्ये वेदनोपशांती म्हणजे जे थ्रोबिंग पेन असते मॉडर्ननुसार जे थ्रोबिंग पेन आणि आयुर्वेदानुसार ऑल टाईप्स ऑफ पेन ज्या सांगितलेल्या आहेत त्या तर ते थ्रोबिंग एकदम कमी एकदम कमी म्हणजे वेदनेला शांती मिळते. फक्त वेदना पण त्या ठिकाणची लोकल जी लक्षणं असतात ती तशीच असतात. पहिलं लक्षण तुम्हाला दिसते की पेशंटला वेदनोपशांती. नंतर वेदनोपशांती का बरं होते? आपण इन्फ्लमेशनचे सायन्स इन्फ्लमेशनची पॅथॉलॉजी पाहिली. पॅथॉलॉजीमध्ये काय सांगितलं इट इज अ टिश्यू रिस्पॉन्स वसोडायलेटेशन त्या ठिकाणी रेडनेस सगळं. मग काय होते या सगळ्याच्या WBC काउंट वाढल्यानंतर फाईट होते आणि WBC ह्या काय होतात WBCचं काय होते ब्रेकडाऊन होतात आणि त्याच्यापासून पस फॉर्मेशन होते. म्हणजे ते ब्लड आलेलं असते एकदम नवीन तेव्हा एकदम रेडनेस असतो. जी फाईट सुरू असते म्हणजे WBC काउंट वाढून जी फाईट सुरू असते त्या फायटिंगमध्ये WBC ब्रेकडाऊन होतात म्हणजे स्वतःचा त्याग करतात आणि त्याग करता करता मग ब्लड शांत होऊन जाते. वसोडायलेटेशन असते ते शांत होऊन जाते. इट इज वेदनोपशांती. रेडनेस कमी झाल्यानंतर तिथलं वसोडायलेटेशन कमी झालं रेडनेस जे ब्लड आलं होतं त्याच्यामध्ये WBC डिस्ट्रॉय झाल्या ब्रेकडाऊन झाल्या त्याच्यामुळे स्वेलिंगही कमी झालं पेन पण कमी झालं तिथलं प्रेशर पण कमी झालं म्हणून हे वेदनोपशांती लक्षण दिसतं. आणि तिथलं लोकल वसोडायलेटेशन कमी झालं म्हणून पांडुता येते म्हणजे जो रेडनेस आलेला असतो जो ॲक्यूट रेड कलर असतो तो कमी झाला. अल्पशोषता एक्झुडेट फ्लुइड हे कमी होत थोड्या प्रमाणात तिथे ऑस्मोसिसची प्रोसेस सुरू होते ती कमी व्हायला लागते. दुसरी गोष्ट जे वसोडायलेटेशनने एकदम स्वेलिंग झालेलं असते ते स्वेलिंग ह्या WBCच्या भांडणामध्ये ते मरून म्हणजे कमी होऊन जातात. तर ॲज कम्पेअर टू पच्यमान अवस्था शोफ कमी होतो थोडा रिग्रेस होतो म्हणजे आपण म्हणतो ना सॉफ्ट होते ते स्वेलिंग जे टेन्स असते ते अल्पशोफ वली प्रादुर्भाव.
आता कॉमन गोष्ट आहे की ते पहिल्या दिवशी एकदम टेन्स असते स्टोरी, वच्चमान अवस्थेत एकदम टेन्स होऊन जाते, कारण सगळं इन्फ्लमेशनचे जे लक्षणं सांगितले, वॉसोडायलिटेशन सगळं ऑस्मोसिस तुम्हाला सगळं सांगितलं आहे, त्याच्यामुळे एकदम ॲक्यूट अवस्थेत असते, सगळं ताणलेलं असते बिलकुल. पण हे सगळं पस फॉर्मेशन होऊन जाते. पस फॉर्मेशन झाल्यानंतर त्याचं साईज कमी होऊन जाते. साईज कमी झाल्यानंतर स्किन तर आधीच स्ट्रेच झालेली होती, त्वचा तर पूर्ण टेन्स झाली, त्वचेच्या ठिकाणी जे चेंजेस व्हायचे ते चेंजेस होऊन गेले, त्याला नाही, पण आतमध्ये हे मटेरियल थोडं कमी झालं, त्याचा साईज कमी झाला, जे फ्लुइड ऑस्मोसिस झालं, जास्त ब्लड आल्यानंतर ऑस्मोसिस होऊन फ्लुइड परत गेलं सर्क्युलेशनमध्ये, आकार कमी झाला, पण स्किनमध्ये जे चेंजेस व्हायचे ते होऊन गेले. म्हणून ही टेन्स झालेली स्किन, जसं म्हाताऱ्या माणसाच्या शरीरावर रिंकल्स पडतात किंवा एकदम फॅट लॉस झाल्यानंतर रिंकल्स पडतात, तीच प्रोसिजर या ठिकाणी होते. पण ही इन्फ्लमेटरी प्रोसेस असल्यामुळे ह्या ठिकाणी थोड्यासा अशा झुरिया पडल्यासारखं वली प्रादुर्भाव. पण ती वली प्रादुर्भाव झालेली स्किन कशी असते? डेड स्किन. वली प्रादुर्भावाली स्किन डेड स्किन. बाकीचं मटेरियल एका कॅप्सूलमध्ये असते म्हणून ते वेगळं असते, स्किन वेगळी असते. नंतर वली प्रादुर्भाव व हा त्वक परिपुटनम, जी स्किन असते, जी वली प्रादुर्भाव झालेली असते ती डेड होऊन जाते स्किन, त्याच्यात त्वक परिपुटनम. पण एखादा आपल्याला फोड होतो आणि ते एक असे कांद्याचे छिलके निघाल्यासारखे छिलके निघतात, दॅट इज त्वक परिपुटनम. त्वचेमध्ये क्रॅक्स होतात. नंतर आहे निम्न दर्शन अंगुल्या अपीडिते. निम्न दर्शन म्हणजे खाली, निम्न म्हणजे खाली, दर्शनम म्हणजे दिसते, अंगुल्या अपीडिते, अंगुलीनी जर दाबलं तर त्या ठिकाणी निम्नता येते, म्हणजे गड्डा पडतो, म्हणजे हे आहे पीठ ऑन प्रेशर. हे सिम्पल. इथून अजून दिसतं प्रत्युन्नमनम बस्ता विरोधक सरणम पुयस्य. आता ह्याचा अर्थ आहे बस्ता विरोधक सरणम. गेलं ते सांगितलं. एखाद्या चामड्याच्या किंवा प्राण्याच्या बस्तीमध्ये, आता आपण त्या दिवशी दुधाच्या पाकिटवर सांगितलं, आपल्याला दुधाचं पाकिट आहे म्हणून, पण तेव्हा असं प्लास्टिकचा शोधच होता, म्हणून एखाद्या प्राण्याची बस्ती घेऊन त्या बस्तीमध्ये जर विरोधक उदक जर भरलं तर ते भरलेलं पाऊच आपण घेतलं. प्रत्युन्नमनम पुयस्य प्रपीडयेत एकम अंते वा अवपीडयते. एखाद्या बस्तीच्या भागामध्ये जर आपण एका भागाला प्रत्युन्नमनम केलं तर प्रत्युन्नमनम म्हणजे प्रतिउन्नत, म्हणजे वर येणे. प्रपीडयेत एकम अंते, एका अंताला, त्या बस्तीच्या एका अंताला जर आपण प्रपीडन केलं तर दुसऱ्या भागाचं ठेवलेला जो हात आहे आपण त्याचं प्रतिउन्नमन होते, म्हणजे वर जाते. पुयस्य तो ह्या ठिकाणी जे आपण व्रणशोध आहे तो व्रणशोध एखाद्या बस्तीप्रमाणे असतो. त्या बस्तीच्या भरलेल्या भागामध्ये जर एका अंताला जर प्रेशर दिलं तर दुसऱ्या भागाचे प्रतिउन्नमन होते. आता हीच प्रोसिजर आपण इंग्लिशमध्ये आणि मेडिकल टर्म मध्ये फ्लक्च्युएशन टेस्ट म्हणून काढतो. ही पूर्ण टेस्ट आहे, हे इथून ते इथपर्यंत जे आहे दॅट इज फ्लक्च्युएशन टेस्ट. मुहुर्मुहुर तोड, त्या ठिकाणी लोकली पेन, हळूहळू हळूवार मंद वेदना असतात. कंडूर उन्नता, त्या ठिकाणी इचिंग व्हायला सुरुवात होते. व्याधी उपद्रव शांती, जे जनरलाइज सिम्पटम्स होते, व्याधी उपद्रव, कॉम्प्लिकेशन ऑफ इन्फेक्शन, त्याला आपण मॉडर्न नुसार म्हणून कॉम्प्लिकेशन ऑफ जनरलाइज कॉम्प्लिकेशन ऑफ इन्फेक्टिव्ह फोकस,
म्हणजे हायग्रेड फीवर येणे, जे काल पच्यमान अवस्थेत सांगितले होते, त्या उपद्रवाची शांती होते. भक्त अभिकांक्षा, रुग्णाला भूक लागायला लागते, बाकीच्या गोष्टी करायला, म्हणजे जे टॉक्झिक लक्षण असतात ती सगळी कमी झालेली असतात. म्हणजे ह्या श्लोकामध्ये क्लिनिकल सायन्स, क्लिनिकल फीचर्स ऑफ ॲब्सेस और लास्ट स्टेज ऑफ सेल्युलायटिस ही आहे, ती तर सांगितलेलीच आहे. पण हाऊ यू क्लिनिकली डायग्नोज is there is a pus formation completely. If the रणोशोथ is at the stage of IND करायच्या स्टेजला आलेला आहे का, हे सगळं या श्लोकामध्ये. म्हणून हा श्लोक पाठ असते आणि मॉडर्नशी कोरिलेट करण्यासाठी खूप छान श्लोक.